नमस्कार, मी विशाल सराफ. दैनिक हिंदू जागृती न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तरी आपण धारूर तहसील कार्यालयामध्ये आलेले आहोत. काही उपोषणकर्ते इथे त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी उपोषण चालू आहे. तरी त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आपल्या जी मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपण बसलेले आहेत. तुम्ही प्रशासनाच्या दारात बसलेले आहेत. तर तुमच्या मागण्या काय आहेत? पहिली मागणी आमची पेरलेल्या पिकाचा पेरणी पंचनामा करावा. दुसरं एकीला नाव नोंदणी करावी. आणि तिसरं जे आमचे मान्य न्यायालयानं बाबा जे आदेश दिलेला आहे, कोर्ट डिक्री आणि आदेश, त्याप्रमाणे आमचे नाव साधारण लावावेत. ही आमच्या मागण्या आहेत. न्यायालयाने तुमच्या जी मागण्या आहेत ती मान्य केलेल्या मान्य केलेले 2015लाच. पण प्रशासन हे मागण्या मान्य करीत नाही. प्रशासन हे करत नाही, नाव लावत नाही. सातबाराला नाव लावत नाही. बरं, तुम्हाला कोणी भेट दिली का या बाबतीत? या बाबतीत तहसीलदार साहेबांनी नायब तहसीलदार साहेबांनी भेट दिली आहे. तहसीलदार साहेबांनी दिली, नायब तहसीलदार त्यांनी साहेब दिली. त्यांनी नेमकं भेट देऊन त्यांनी काय म्हणले असतील तुम्हाला? त्यामुळे 2011च्या नियमानुसार 2011च्या परिशिष्ट 9 नुसार तुम्हाला हे करता येत नाही, म्हणजे तुमच्या नावावर गायरण करता येत नाही. परंतु त्याच्यातच 2000 आपलं परिशिष्ट 6 मध्ये असं सांगितलेलं आहे की 1978 ते 1990चे गायरानं निकाली काढण्यात यावेत, म्हणजे त्यांच्या नावावर करण्यात यावं, असं पण त्याचं तसे दिलेलं आहे. पण ते त्याच्यावर लक्ष देत नसून 9चा परिशिष्ट 9च दाखवत होतं आम्हाला. बरं, आपण आता उपोषणाला बसलेलंच आहोत. पण इथं आता लाईटची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, सुविधा नाही, पाणी नाही. तुम्ही आता अंधारात बसलात, याबद्दल काय बोलू शकतो? आम्ही सरकारनं लाईट तरी कमीत कमी लाईटची व्यवस्था करायला पाहिजे होती, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. कोणी एखादी सेफ्टीसाठी सिक्युरिटी जर असती म्हणजे इथं सिक्युरिटी गार्ड नाही, पाणी नाही, लाईट नाही. म्हणजे इथले जे तहसीलदार आहेत यांचा हलगर्जीपणाच म्हणायला काय हरकत नाही. मान्य झाल्याशिवाय तुम्ही उपोषण सोडणार आहात का? नाही, आम्ही उठणारच नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहेत? आम्ही मेला तरी हरकत नाही. तसं नाही, पण प्रशासनाने जर लेखी काही दिली तर? लेखी त्यांनी अशी द्यावा की हे तुमच्या मागण्या आम्ही पुऱ्या करू, एकीला नोंद लावू आणि तुमचं जसं पेरणी पंचनामा आहे ते करू आणि तुमच्या नावाने 7/12 काढू.